मंडळी, अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे असणार आहे बरं का. संपूर्ण अधिक महिना सुद्धा ज्यांना काही करायला जमलं नसेल, अगदी ते लोकसुद्धा ह्या शेवटच्या 5 दिवसाचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांनी अनेक व्रतवैकल्य, अनेक संकल्प ह्या महिन्यात केले आहेत, ते लोकसुद्धा ह्या शेवटच्या 5 दिवसाचा लाभ घेऊ शकतात. पण का हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहे आणि कसा लाभ करून घ्यायचा आहे, चला जाणून घेऊया. सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. पद्मपुराणात, स्कंदपुराणात, नारद पुराणात ह्या सगळ्यामध्ये अधिक मासाचे महत्त्व वर्णन करण्यात आलेले आहे. ह्या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, पारायण, भगवंताचे स्मरण ह्या सगळ्या गोष्टीचे पुण्य आपल्याला अधिक पटीने मिळत असते. हेही आता तुम्हाला माहीत झालं असेलच. पण हे माहीत नसेल ते म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसाचे महत्त्व. कोणताही पवित्र कालखंडाचा शेवटचा जो भाग असतो ना, तो अधिक फलदायी मानला जातो. जसं नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस. त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे हे 5 दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आता यंदा अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहेत, तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून आणि 15 जून. म्हणजे 11 ते 15 हा जो कालखंड आहे, तो कालखंड आपल्याला अधिक पटीत फल मिळवून देणारा आहे. ह्या कालावधीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी साधना, उपासना करायची आहे. ती काय करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. पण ह्या 5 दिवसाचं काय महत्त्व आहे ते आधी आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातली दुसरी एकादशी. लक्षात घ्या मंडळी, एक व्हिडिओ आपण आधीसुद्धा बनवला होता अधिक महिन्यातल्या एकादशीचं महात्म्य सांगणारा. पूर्ण महिनाभर ज्यांना काहीही करायला जमलं नाही, त्यांनी अधिक महिन्यातली एकादशी सोडू नये. अधिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी काहीतरी साधना, उपासना, उपवास करावाच. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशी तिथीसुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे. त्यामुळे ह्या तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून जरी पूर्ण महिना तुम्हाला काही करायला जमलं नाही, तरी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. ह्या दिवशी उपवास करावा. उपवास करायला नसेल जमत तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करणं किंवा विष्णू सहस्रनाम म्हणणं किंवा हरिपाठ म्हणणं असेल, ह्या प्रकारची स्तोत्र म्हणावी. हे एकादशीला नक्की 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 करा. एकादशीच्या दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची. आता तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल, पांडुरंगाचा फोटो असेल, तर विष्णू रूपच आहे. त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या पूजेमध्ये पिवळी फुलं आणि तुळशीचं पान पांडुरंगाला अर्पण करायची आहे. जसं आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, पंचामृत, स्नान ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि मन लावून पूजा करायची आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील पूजा करू शकता. जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी पूजा करा. 12 तारखेला प्रदोष आहे. 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे. 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असे हे 5 दिवस महत्त्वाचे आहे. आता ह्या 5 दिवसामध्ये नक्की काय करायचं ते बघूया. ह्या काळात केलेले नामस्मरण हे मनाला स्थैर्य देतं. ह्या काळात भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा.
त्यांच्या एखाद्या मंत्राचा जप करा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जप या 5 दिवसामध्ये करायला तुम्हाला शक्य असेल तर नक्की करा. त्याचबरोबर या 5 दिवसामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करता येत असेल तर आवर्जून पठण करा. नाहीतर भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाचे वाचन करा. वाचन करणं शक्य नसेल तर कमीत कमी श्रवण करा. तुळशीला मनापासून पाणी अर्पण करणं, तुळशीची पूजा करणं, गरजूंना अन्नदान करणं, संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावा, तुळशीजवळ लावा. त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणं, ह्या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत असं नाही. यातली कुठलीही एक गोष्ट तुम्हाला करायला जमत असेल तर ती ह्या शेवटच्या 5 दिवसामध्ये नक्की करा. अधिक महिन्याचं महात्म्य ऐकायचं, अधिक महिन्याची कथा ऐकायची राहिली असेल तर ती नक्की ऐका. 11 जून ते 15 जून हे अधिक महिन्याचे शेवटचे काही दिवस. ह्या दिवसात मोठे मोठे विधी करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा, प्रार्थना करा आणि शक्य तितके चांगले कर्म करा. अधिक मासाच्या शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्ही पारायण देखील करू शकता. ह्या काळात पारायण केल्यास विशेष फलदायी मानले जाते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.